दिवशीही निखिल राऊत यांचं उपोषण सुरूच आहे। मात्र आज निखिल यांची तब्येत खालावली आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निखिल राऊत यांचं उपोषण सुरू आहे। मात्र आज त्यांची तब्येत, त्यांची प्रकृती खालावल्याने उपोषणाच्या ठिकाणी निखिल यांच्या आई आल्या आहेत, तसेच त्यांचे कुटुंबीय तर उपस्थित आहेतच। वाडा तालुक्यातील मांडा ग्रामपंचायत हद्दीतील क्रेशर, खदानी, दगडखाण या व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याने परिसरातील घरे, शेती, जंगल यांचं मोठं नुकसान होत असल्याने भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेने तक्रार केली होती आणि त्या विरोधात वाडा तहसीलदार हे कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप या भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे अध्यक्ष निखिल राऊत यांनी केला आहे। आणि या विरोधात व त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी 5 फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे। निखिल राऊत यांचा उपोषणाचा आज 8वा दिवस आहे। मात्र आज त्यांची प्रकृती खालावली आहे, मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसत आहे। निखिल राऊत यांना न्याय मिळेल का, त्यांच्या मागण्या मान्य होतील का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।